तुम्हाला सांगतो ऐका. तुम्ही भगवंताचं भजन करा, भजारे विठ्ठला. तुम्ही जर भगवंताचं भजन नाही केलं तर तुम्ही काय व्हाल महाराज? भगवंताचं भजन सोडून इतरत्र तुम्ही किती जरी संसाराची भरभरी केली, किती करा, केवढे मोठे वाघ, किती काय व्हायचं तर व्हा, करिता भरवरी. देवाला सोडून तुम्ही इतरत्र काही जरी केलं तर ते उपयोगाला येणार नाही. दुरावशी दुरी भावाचे पुरे भावसी. देवाला सोडून इतरत्र करणं म्हणजे हे काय फुकट आहे, निष्फळ आहे, काही उपयोग नाही. देवापासून जितका दूर जातो म्हणून, किती दूर जातो, 184 एवढी. गाढव व्हायचं, कुत्रा व्हायचं, डुक्कर व्हायचं, फिरायचं अनेक एवढी फिरत राहावं लागतं. दुरावची दुरी भावसी पुरे भावती. मग काही करा नका, काही न लगे, देवा करता काही लागत नाही, काही न लगे भावाची कारण. तो का म्हणे आन विठ्ठलाची, भगवंताची आन घालून सांगतात बाबा, देवा करता काही लागत नाही, फक्त एक भाव असेल तर देव प्राप्त झाला जातो. विठ्ठल हा जो कार्यक्रम आहे, हा जो उत्सव आहे, आपल्या गावातील असणारे पाटील रजपूत समाजातील हरिभक्तीपरायण वैकुंठवासी सरसाबाई भगवानसिंग राजपूत यांच्या सौभाग्यवती त्यांचं आज 12 महिने झाले. आजच्या दिवशी तिने आपला देह भगवत स्वरूपामध्ये विलीन केलेला आहे, त्याचे आपला देह ठेवलेला आहे. सरसाबाईनं आपलं जीवन संसारालाही वाहिलं आणि शेवटी अशा प्रकारचं त्यांच्यासारखी धन्यता त्यांनाच आहे. कारण का, त्यांचं वय किती झालं होतं माहिती? 110 वर्ष जगल्या ते. मृत्यू आला रे. जुनी माणसं होती, हाडाची काढ करणारी, कष्ट खूप केले संसारामध्ये. त्यांच्यासारखे कष्ट आता कोणी करू शकत नाही. मी ऐकायचो लहानपणी, त्यांनी त्यांच्या मालकानं त्यांच्या जे अशा प्रकारचे असणारे पतिराज होते, 3 जण भाऊ होते, ते त्यांचे वडील रामसिंग या गावामध्ये फक्त वाखत घेऊन आले होते. पण त्यांनी वाकसावर एवढं धन कमविलं, कष्ट करून, बरं का, कष्ट करून धन जोडलं. त्या सांगतात हुलग्याच्या भाकरी खाल्ल्या, एवढंच नव्हे तर हे काय होतं झालं ते जो म्हणा, अहो बरबडा खाल्ला, बरबडा. विठ्ठल विठ्ठल. पूर्वीचा काळ व्यसन नाही, पूर्वीचा काळ असा होता व्यसन माहिती, कडक होते काम. बाईनं जर मुकाट्या चहा प्याला सकाळी, ते जर मालकाला कळलं तर मालक काय करत होता? आता सारखा भेद नव्हता, लगेच काठी, दंड होता मोठा, तिथं लागणीच हाणायचं, कदर नव्हती. अशा आयुष्य त्यांचं घाललं महाराज. त्यांना 3 मुलं आहे, बरं का. सख्य असणारे भगवान सिंग होते, सगळ्याला माहिती, स्वतंत्र सैनिक झाले. पुढे त्यांनी अशा प्रकारचं, पुढे ते आमच्या मास्तरच्या संगतीनं भजन म्हणत होते चांगले. त्यांना पुढं 3 मुली आणि 3 मुलं आहेत. हरिभक्तीपरायण गंगासिंग राजपूत, हरिभक्तपरायण रमेश सिंग आणि हरिभक्तपरायण गणेशराव. गंगासिंग राजपूत, कृष्णाबाई वगैरे त्या 3 मुली आहेत. त्यांच्या अशा प्रकारचं मातोश्री आहे, म्हणून ते मुलं चांगली आहेत. परमार्थाचं त्यांना वळण आहे, म्हणून आपल्या आईची सेवा भरपूर केली. बरं, खरं आपलं असे भगवंत सांगतात, आपल्या आई वडिलांची काय करावं? सेवा करावी. आपलं शेती करायची आणि आई वडिलांची सेवा करावी. कारण माऊली सांगतात, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेची गिरे शरीरे लोड की दे. सकळ तीर्थाचे धुरे
जगामध्ये अनंत तीर्थ असतील, पण ते आपल्या आईपेक्षा बापापेक्षा श्रेष्ठ जगात तीर्थच नाही. सगळ्यात तीर्थ मुलाकरता कोणता आहे तर आपली आई आणि आपला बाप. काही 72 तीर्थाला जातात त्याला हिंडाला, आणि आई बापाची काय असते हो तसे असते. आई बापाला कोणी पाणी द्यायला नाही, कोणी आंघोळ तर घालतच नाही, डुंकू सुद्धा पाहत नाही. हे तीर्थयात्रेत जातात. काय देवाचं पुस्तक आहे देवा दुनिया